आम्हाला माहित पाहिजे की आमचं जीवन आपलं स्वतःचं आहे. प्रत्येकाने लक्षात घ्या. आपला पती आहे, आपली पत्नी आहे, आपला मुलगा आहे, आपली मुलगी आहे, आपली आई आहे, वडील आहेत, मित्र आहेत, शेजारी आहेत, शत्रू आहेत, सगळे आहे. पण तरी देखील माझ्या जीवनामध्ये मी एकटाच आहे. आणि मी एकटा जरी असलो तरी माझ्याबरोबर माझा परमेश्वर, माझा परमात्मा आणि त्या परमात्म्याची आई ती परमेश्वरी आदिमाता आहेच. म्हणजे लक्षात ठेवा, आम्ही कधीही एकटे नाही आहोत. आम्ही जर श्रद्धा आहोत तर आम्ही कोण आहोत? आम्ही तिघ आहोत. मी स्वतः, माझा तो बाप आणि त्या बापाची आई. म्हणजे आपण कधी एकटे असू शकत नाही. पण इतर माणसं मात्र आपल्याबरोबर असतीलच ह्याची गॅरंटी कधीही देऊ नका. कारण आध्यात्मिक गोष्ट असो की प्रापंचिक गोष्ट असो की सामाजिक गोष्ट असो, कोण कधी साथ सोडून जाईल हे सांगता येत नाही. कोण कुठल्या कारणासाठी आपल्याशी गोड बोलायला लागेल हे सांगता येत नाही. अगदी चांगली माणसं सुद्धा कशी आपल्याकडून तुटतात त्यामुळे किती वेळा बघितलेलं असतं काही कारण नसताना. आणि वाईट माणसं म्हणून आपल्याशी सगळ्यात जास्त जवळीक साधायचा प्रयत्न करतात. आपला फायदा घेऊन लगेच लांब निघून जातात. हे पण आपण बघितलेलं असतं. कारण माहीत नसतं, कधी आयुष्यात कळत सुद्धा नाही, आपल्याला कल्पनाच येत नाही. म्हणजेच इथे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती जी आहे ती व्यक्तीला स्वतंत्र व्यक्तिमत्व असल्यामुळेच ती व्यक्तीला स्वतंत्रपणे वागण्याचा अधिकार आहे. आणि त्या अधिकाराचा पुरेपूर वापर प्रत्येकजण करत असतो. मग तो आपण पण केला पाहिजे. आपण अनिती कधीच करणार नाही. आपण चुकीच्या मार्गाने जायचा प्रयत्न करणारच नाही. चुकीच्या मार्गाने आपण जाऊ शकतो, चुका होऊ शकतात. पण आपल्याला माहिती आहे की आपल्या देवाला सांगितलं, देवापुढे क्षमा मागितली की देव क्षमा करतो. पण ॲट द सेम टाइम आपल्या स्वतःला कळलं पाहिजे की शेवटी मी जे काही करतोय किंवा करते ती प्रत्येक गोष्ट माझं जीवन मला आकार देत राहतं. आणि तो जीवनाचा आकार माझा मीच का म्हणून बिघडवायचा? प्रत्येक मी लोकांच्या बोलण्यानुसारच का वागायचं?